चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 14 नोव्हेंबर मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे दिवाळी पाडवा, ज्याला आपण दिवाळीचा सण म्हणतो आणि दिवाळीचा सण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आजचा जो दिवस आहे तो साजरा केला जातो। खरं तर आजचा जो दिवस आहे तो पती पत्नीच्या नात्यासाठी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीचं औक्षण करत असते आणि प्रत्येक पती हा आपल्या पत्नीसाठी काहीतरी भेटवस्तू देत असतो। खरं तर आजच्या दिवशी प्रत्येक महिलेला आपल्या पतीचं जे औक्षण आहे ते योग्य पद्धतीने करता आलं पाहिजे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त महत्त्वाची माहिती सांगणार आहे। जे तुम्ही पतीचं औक्षण करणार आहात तर त्या औक्षणाच्या दिव्यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी घालायच्या आहेत, ज्या गोष्टी घातल्याने तुमच्या पतीच्या आयुष्यात असलेली जी संकट, विघ्न, नकारात्मकता, दारिद्र्य जे काही असेल ते त्या क्षणात संपून जाईल आणि पतीची भरभराट होईल। पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल, त्याच्या प्रगतीच्या ज्या वाटा आहेत त्या वाटा मोकळ्या होतील। बघा, बऱ्याच बायकांनी सकाळी पतीचं औक्षण केलं असेल, बऱ्याच बायका संध्याकाळी करणार असेल। मी प्रत्येकीला सांगेन की पाडव्याचं जे औक्षण असतं ते 2 वेळा करायचं असतं, एक सकाळी आणि एक सायंकाळी। दोनही वेळेला आपल्याला आपल्या पतीचं औक्षण हे करायचंच असतं। अगदी तुमचं भेटवस्तू वगैरे सगळं काही सकाळी जरी देऊन झालं असेल तरी आत्ता संध्याकाळी जे औक्षण तुम्हाला करायचं आहे ते खास पतीच्या प्रगतीसाठी आहे। त्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त पतीच्या प्रगतीसाठी, पतीला यश मिळण्यासाठी, तो यशवंत, कीर्तिवंत, बुद्धिवंत या सर्व गोष्टी त्याला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने औक्षण करायचे। आता औक्षण कसं करायचं आहे, दिवा कुठला घ्यायचा आहे, वात कोणती घालायची आहे, दिव्याची दिशा कुठली असावी, ही सगळी माहिती मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सायंकाळची जी वेळ असते तर त्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सायंकाळी 6 नंतर, प्रदोष समयानंतर रात्री 9च्या आत तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुम्हाला तुमच्या पतीला पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला बसायला सांगायचं आहे, ठीक आहे। पूर्व किंवा उत्तर दिशेला बसायला सांगायचं आहे। बसण्यासाठी एक आसन द्यायचं आहे, एखादा पाट किंवा चौरंग द्यायचा आहे। वरती सोफा, गादी अशा ठिकाणी अजिबात नाही, तर एखादा छोटासा एखादा चौरंग असेल किंवा एखादा छोटासा पाट असेल, एखादं आसन असेल, त्याच ठिकाणी तुम्हाला पतीला बसायला सांगायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला औक्षणाचं ताट घ्यायचं आहे। औक्षणाचं ताट कसं असावं तर तुमच्याकडे तुम्ही जे औक्षणासाठी, आरतीसाठी ताट घेता तेच तुम्हाला घ्यायचं असेल। पितळेचं, तांब्याचं, चांदीचं असेल तर अत्यंत उत्तम, नसेल तर जे तुमच्याकडे स्टीलचं वगैरे असेल ते घेतलं तरीही चालेल। या औक्षणाच्या ताटामध्ये एक सुपारी ठेवायची आहे, एक सोन्याची वस्तू ठेवायची आहे। मग तुमचं कानातलं असेल किंवा अंगठी असेल, जे काही सोन्याची वस्तू तुमच्याकडे असेल तर ती वस्तू तुम्हाला सुपारी सोबत ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला या ताटामध्ये एक मातीची पंटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी ठेवून द्यायची आहे, म्हणजे आपल्याला कापूरही पेटवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। आता दिवा कुठला घ्यायचा ताई, मातीचा घेऊ, स्टीलचा घेऊ, पितळेचा घेऊ, चांदीचा घेऊ? बघा, आजच्या दिवशी, आज बलिप्रतिपदा आहे आणि आजच्या दिवशी तांदळाच्या दिव्याला, कणकेच्या दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे। आज प्रत्येक घरोघरी, अगदी आमच्या संपूर्ण भागामध्ये आजच्या दिवशी पिठाचे, कणकेचेच दिवे बनवले जातात। त्यामुळे आज तुम्हाला कणकेचाच दिवा बनवून घ्यायचा आहे। थोडंसं तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून तुम्हाला याचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे, ठीक आहे। दिवा बनवून झाला की त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक कलावा घालायचा आहे। शक्यतो कलावाच घाला, कलावा नसेल तर मग 2 वातींची पिळून एक वात बनवून ती या दिव्यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडंसं तेल घालायचं आहे। तेल घातलं की त्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळद कुंकवाची 5 बोटं लावायची आहेत। हळद कुंकवाची 5 बोटं लावून झाली की त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला त्या औक्षणाच्या ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे। औक्षणाचं जे ताट आहे त्या ताटामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवून घ्यायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर हे जे औक्षणाचं ताट आहे, हे औक्षणाचं ताट तुम्हाला तुमच्या पतीवरून ओवाळायचं आहे। ओवाळत असताना म्हणजे अगदी 5 वेळा अगोदर तुम्हाला फक्त ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर पतीला इथे हळद कुंकवाचा एक टिकळा लावायचा आहे। सुपारी आणि जी अंगठी घेतलेली आहे ती तुम्हाला पतीच्या इथे कपाळाला लावून घ्यायची आहे। ती लावून घेतली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
एक सांगायचं राहिलं, औक्षण करत असताना जो कापूर तुम्ही घेतलेला आहे मातीच्या पणती, तो कापूरही तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे सर्व करून झालं, औक्षण करून झालं की त्यानंतर औक्षणाचं ताट आहे ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे. बाजूला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये जो तुम्ही स्पेशल कणकेचा दिवा बनवून घेतलेला आहे, जो प्रज्वलित केलेला आहे, तो दिवा थोडासा बाजूला काढून घ्यायचा आहे. त्या ताटातून बाजूला काढायचा आहे. बाजूला काढल्यानंतर आता या दिव्यामध्ये या काही गोष्टी घालायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट आहे तुम्हाला या दिव्यामध्ये 2 लवंगा, ज्या अख्ख्या असणाऱ्या ज्या लवंगा असतात, या अख्ख्या लवंगा तुम्हाला 2 या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं घालायचंय. हा जो दिवा घेतलेला आहे त्यामध्ये 2 अख्ख्या लवंगा, 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, 11 धने आणि 7 तांदळाचे दाणे. पुन्हा एकदा सांगते, 1 रुपयाचं एक नाणं, 2 लवंगा, 11 धने, 7 तांदळाचे दाणे आणि 1 कापराची वडी. पुन्हा एकदा सांगते, 1 रुपयाचं एक नाणं, 2 लवंग, 11 धने, 7 तांदळाचे दाणे आणि 1 कापराची वडी. ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या दिव्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. तुमचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या पतीच्या वरपासून खालपर्यंत, जसे ते बसलेले आहेत वरपासून खालपर्यंत तुम्हाला 7 वेळा हा दिवा उतरवायचा आहे. 7 वेळा वरपासून खालपर्यंत हा दिवा उतरवायचा आहे. उतरवून झाला की त्यानंतर हा दिवा असाच हातामध्ये घेऊन तो खाली ठेवून द्यायचा आहे. म्हणजे पती जिथे बसलेले आहेत त्यांच्या समोर हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. ठेवल्यानंतर तुमच्या पतीचा जो उजवा पाय आहे तो उजवा पाय तुम्हाला त्या दिव्याला त्यांना लावायला सांगायचा आहे. पतीचा जो उजवा पाय आहे तो उजवा पाय त्यांना त्या दिव्याला लावायला सांगायचा आहे. पाय लावून झाला की त्यानंतर पतीला उठायला सांगायचा आहे आणि तो जो दिवा आहे तो तुम्हाला देवघराच्या शेजारी, देवघराच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. 1 तास तरी हा दिवा पेटता ठेवायचा आहे. ठीक आहे. 1 तास, 1 ते 2 तास हा दिवा पेटता ठेवायचा आहे. त्यानंतर दिवा विझेल किंवा अगदी प्रज्वलितही असेल. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, 11-12 वाजता कितीही वाजता, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा काय करायचं आहे, या दिव्यामध्ये घातलेलं जे 1 रुपयाचं नाणं, लवंग, त्यानंतर तांदूळ, धने, कापराची वडी, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. एखाद्या चमच्याने वगैरे तुम्हाला त्या दिव्यातून बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि त्या काढून तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि त्याला गाठ मारून त्याची पोटली करायची आहे. ठीक आहे. आता ही जी पोटली आहे ती पतीच्या उशीखाली ठेवायची आहे. बेडशीट, गादी जे काही असेल तर त्याखाली तुम्हाला ही जी पोटली आहे ती ठेवून द्यायची आहे रात्रभर. सकाळी उठल्यानंतर ही पोटली काढायची आणि देवघरात ठेवायची. पुन्हा रात्री झोपताना ही पोटली उशीखाली ठेवायची, सकाळी उठल्यानंतर पुन्हा देवघरात ठेवायची. असं 11 दिवस करायचं आहे. किती? 11 दिवस. 11व्या दिवशी बरोबर जेव्हा 11वा दिवस असेल तर त्या दिवशी तुम्हाला ही पोटली उचलून पतीच्या उशीखाली नाही, देवघरामध्ये नाही, तर ही पोटली जी ती उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. जिथे तुम्ही पैसा ठेवता किंवा तुम्ही जिथे सोनं ठेवता त्या ठिकाणी ही तिजोरी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पतीची भरभराट करेल. खरं तर तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सांगते, या दिव्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला औक्षण करायचे. औक्षण करणं काय म्हणजे तर पतीच्या भरभराटीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची, त्यांचं सर्व पुढे चांगलं व्हावं, त्यांना यश मिळावं, यासाठी तुम्ही औक्षण करणार आहात. पण त्यानंतर जो तुम्ही एक इच्छेप्राप्तीचा दिवा बनवणार आहात, ज्याला आज खूप जास्त महत्व आहे, कणकेच्या दिव्याला, त्यामध्ये जेव्हा तुम्ही धने घालाल, लवंग घालाल, त्यामध्ये जेव्हा तुम्ही तांदळाचे दाणे घालाल आणि 1 रुपयाचं नाणं, म्हणजे काय तर रिद्धी सिद्धी लक्ष्मी या सर्व गोष्टी तुम्ही एकत्रित करणार आहात. आता 1 रुपयाचं नाणं म्हणजे काय, ज्याला माता लक्ष्मी समजतो. धन म्हणजे काय तर त्याला आपण धनलक्ष्मी समजतो. तांदूळ म्हणजे काय तर तिला आपण अन्न देवता किंवा धान्य लक्ष्मी असं समजतो. आणि लवंग ही माता लक्ष्मीची सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही त्या तांदळाच्या दिव्यामध्ये टाकणार आहात आणि तो दिवा जेव्हा पतीवरनं तुम्ही उतरवणार आहात, तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या पतीचं जे संपलेलं भाग्य असेल किंवा जे बदललेलं भाग्य असेल किंवा जे झोपलेलं भाग्य असेल ते जागं व्हायला सुरुवात होईल. जिथे तुमच्या पतीला कुठेच साथ मिळत नव्हती, लक्ष्मीची साथ मिळत नव्हती, नशिबाची साथ मिळत नव्हती, भाग्याची साथ मिळत नव्हती, तर हा एक उपाय केल्यानंतर, हा दिवा उतरवल्यानंतर तुमच्या पतीचे भाग्य बदलायला लागेल, भाग्य चमकायला लागेल, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळायला लागेल, त्यांना नशिबाची साथ मिळायला लागेल. जेव्हा 11 दिवस दररोज ही पोटली तुम्ही तुमच्या पतीच्या उशीखाली ठेवाल आणि देवघरामध्ये ठेवाल, पुन्हा उशीखाली ठेवाल आणि देवघरात ठेवाल, तेव्हा 11 दिवसांच्या आत म्हणजे 11 दिवसांमध्ये तुमच्या पतीची अडलेली सर्व कामं मार्गी लागायला लागतील, त्यांना यश मिळायला लागेल. त्यांच्या अडलेल्या इच्छित ज्या काही
इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला लागतील, कारण साक्षात माता लक्ष्मीची कृपा, भगवान श्री विष्णूंची कृपा त्यांच्यावरती प्राप्त होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या पतीची भरभराट करणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने आज हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.